जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या इथले जे अध्यक्ष आहेत जळगाव जिल्ह्याचे अमृत महाजन, तर यांच्या अध्यक्षतेखाली जो आंगनवाड़ी हित की बात करेगा वो देश में राज करेगा, जो आंगनवाड़ी कर्मचारी हित की बात करेगा वो देश में राज करेगा, जो कामगार हित की बात। नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, गेल्या आपण 4 डिसेंबरपासून तर आजपर्यंत म्हणजे आपला हा संप सुरूच आहे। आज संपाचा 49वा दिवस जवळजवळ संपत आला। तर भगिनींनो, तरी देखील आपल्या बऱ्याचशा भगिनी संपामध्ये अगदी उत्तमरित्या सहभाग नोंदवत आहेत आणि असा सहभाग आपला असणं अपेक्षित आहे। बघा भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं राज्याने आपल्याला वाढ दिली, पण आपली केंद्राची वाढ बाकी आहे। त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपली जी ICDS योजना किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र आणि राज्य मिळून आहे। केंद्राचा वाटा 60% आणि राज्याचा 40%। तर आपल्याला केंद्राच्या वाट्यासाठी म्हणून हा संप सुरूच ठेवायचा आहे। आजचा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणण्याचा उद्देश एवढाच की भगिनींनो, खचून जाऊ नका। अगदी 2-3% अंगणवाड्या उघडलेल्या आहेत। त्या पण का उघडलेल्या याचं कारण देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे त्या उघडल्या, त्या देखील लवकरच बंद होतील आणि आपला हा संप जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार। बघा भगिनींनो, जर आपण आता एकजूट दाखवली नाही तर आपल्याला नक्कीच नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल। तुमच्या पदरात काहीच पडलेलं नाही आणि तुम्ही हताश होऊन अंगणवाडी केंद्र ओपन करणार, मग तुम्ही इतर लोकांना हसू करणार का स्वतःचं नुकसान करून घेणार? बघा भगिनींनो, हे 1-2 भगिनींचं केलेलं कृत्य आपल्या सगळ्यांना अडचणीत आणणार आहे। तर आजचा व्हिडिओ माझा एवढ्याचसाठी आहे की भगिनींनो, आपण जवळजवळ 4 डिसेंबरपासून आपले खूप मोठ्या प्रमाणातले आंदोलनं चालू आहेत, मोर्चे चालू आहेत। तर तसंच आमचा देखील आमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार आपले प्रयत्न सुरू आहेत। आपण मुंबईला पण केला, नागपूरला 2 आंदोलनं केले आणि आपण प्रत्येक जिल्ह्याने आपले आंदोलनं हे सुरूच आहेत। कारण की आंदोलन सुरू जर ठेवलं नाही तर शासनाला आपलं महत्त्व समजणार नाही। शासनापर्यंत आपला निरोप पोहोचवण्यासाठी आपल्याला आंदोलन हे करावंच लागणार। संप म्हटला म्हणजे आपल्याला आंदोलन हे करावंच लागतं। तर तसंच आमचा जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला ज्या नोटिसा देण्यात आल्या तर त्या नोटिसांचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही काळी साडी घालून सगळ्यांनी नोटिसा दाखवून आमचा निषेध नोंदवण्यात आला। आज रविवार होता तरी जिल्हा परिषदेसमोर आमचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या भगिनी पण आलेल्या होत्या आणि तिथंच आपले शासनाचे कर्मचारी देखील येऊन त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं। त्याच्यामुळे आपलं निवेदनासाठी किंवा आपल्या आंदोलनासाठी आपल्याला कुठलाही वाराची किंवा कशाची गरज नाही। हे आमच्या आजच्या जळगावच्या जो आमचा मोर्चा होता की आम्ही काळ्या साड्या घालून शासनाचा निषेध म्हणजे आपल्याला ज्या नोटिसा मिळाल्या त्या नोटिसांचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळ्या जळगाव जिल्ह्याच्या, मग त्याच्यात आमचे जे तालुके येतात तर त्याच्यातनं बहुसंख्य उपस्थितीने आमच्या भगिनी आलेल्या होत्या। थोडाफार मागे पुढे टायमिंग झाला पण आमच्या बऱ्याचशा भगिनी त्या याच्यामध्ये मोर्चाला किंवा त्या आंदोलनाला उपस्थित होत्या। कारण की भगिनींनो, आज वेळ आलेली आहे की आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 60% जो केंद्राचा वाटा असतो तो केंद्राचं लवकरच अर्थसंकल्पीय बजेट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1 फेब्रुवारीपासून बजेट सादर होणार आहे। तर कदाचित मला असं वाटतं की राज्य देखील पाठपुरावा करत आहे आणि आपल्याला नक्कीच त्या बजेटमध्ये आपला जे आपल्याला आपण जे मागत आहोत, आपली जी पहिली मागणी आहे किमान वेतननुसार आपल्याला जे 26,000 आणि 18,000 आपली मागणी आहे त्याच्यासाठी तरतूद होऊ शकते। पण जर ह्या तरतुदीमध्ये जर आपण मध्येच जर अंगणवाड्या डिस्प्रेशनमध्ये येऊन घाबरून जर आपण असा प्रयत्न केला तर नक्कीच त्याला कुठेतरी तडा जाईल। म्हणून परत मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते भगिनींनो, कोणावरच कारवाया होणार नाही। त्याच्यासाठी युनियनने पूर्ण तयारी केलेली आहे, ते परिपूर्ण तयारीत आहेत। आपल्या कोणावरही कारवाई होऊ देणार आणि स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी देखील सांगितलेलं आहे की तुमच्या कोणावरही कारवाई होणार नाही, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका। अगदी नवीन असतील त्यांनी पण घाबरायचं नाही, जुन्यांनी तर मुळीच नाही। तर भगिनींनो, नोटीस देणं हे आपलं कार्यालयाचं काम आहे, ते त्यांचं काम करतात, त्यांचं काम करू द्या। मी तुम्हाला याआधी पण सांगितलं, पण त्या गोष्टीवर निषेध नोंदवणं, आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे आणि तेच आपण करत आहोत आणि त्याच पद्धतीने आपले आंदोलनाची दिशा सुरू आहे। तर आज देखील आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या इथले जे अध्यक्ष आहेत जळगाव जिल्ह्याचे अमृत महाजन, तर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आमचं आजचं आंदोलन अगदी उत्तमरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि असंच आपण सगळे ज्या ठिकाणी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही आणि अर्थसंकल्प सादर तुमची केस कोर्टामध्ये आहे, कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूला लागणार ते पण देतो। परंतु हा सदावर्ते नावाचा वकील जो आहे तो
कॉर्पोरेट घराण्याचे जे राज्य आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातून चुकी आहे आणि म्हणून त्याला कामगार वर्गाची चळवळ मोडून काढायची आहे. एसटी कामगार संपावर गेलेत आणि संपावर घेऊन कामावर गेलेत आणि एसटी कामगारची पुरी राग रांगोळी लागून गेली. आता याने असं सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. लाभार्थी उपाशी मारत आहेत, कुपोषण वाढतंय. याला कुपोषणाबद्दल फार मोठं प्रेम दाटून आलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने याच्यावर ताबडतोबीने कारवाई करावी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोर्टामध्ये घुसून आपल्या संपामध्ये घोळ घालण्याचं काम हा सदावर्ती करीत आहे. आता त्या एसटी कामगारांना पश्चाताप होतोय. अत्यंत प्रभावशाली भाषण ज्या पुष्पाताई मोरेंनी केलं आपल्या समोर, त्यांच्या पती सुद्धा एसटीमध्ये आहेत, त्यांना सर्व अनुभव आहे, परंतु ते या ठिकाणी सांगायची वेळ नाही म्हणून त्या काही बोलल्या नाही. परंतु सदावर्ते हा जो वकील आहे, हा वकील अत्यंत खलनायक पद्धतीने याच्यामध्ये इंटरेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. सदावर्ते यांनी जे ठेकेदाराने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला जो विरोध चालवलेला आहे, त्या विरोधाबद्दल आपण सर्व मिळून त्याचा निषेध करतो. गुणरत्न सदावर्तेचा निषेध असो, गुणरत्न सदावर्तेचा निषेध असो. अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये घोळ घालणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा हम सब. तर अशा तऱ्हेने गुणरत्न सदावर्तेबद्दल मी माहिती दिली. जो आंगनवाड़ी हित की बात करेगा, जो आंगनवाड़ी कर्मचारी हित की बात करेगा, जो कामगार हित की बात. तोपर्यंत हा संप चिरकाल टिकावा, आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आपण अशा पद्धतीने हा जो मोर्चे आंदोलनं आपल्याला करावंच लागणार आहे. एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.